नमस्कार, मी सूरज गायकवाड. तुम्हा सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअर मध्ये परत एकदा खूप स्वागत. शेतकरी बंधूंनो, आज आपण 5 दिवस पूर्ण झालेल्या खरबूज या पिकाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत. बॉबी ही व्हरायटी या पिकाची आहे. बॉबीज ना? हा, बॉबी या पिकाच्या 5 दिवस कंप्लीट झालेल्या प्लॉट मध्ये आपण आपल्या फार्मिंग क्रॉप केअरच्या माध्यमातून कन्सल्टन्सी चालू केलेली आहे. आणि या ठिकाणी 5 दिवसापर्यंत फक्त एक काम या ठिकाणी झालेलं आहे, ते म्हणजे 500 ग्राम ह्युमिक ऍसिड, त्याच्यासोबत 1.5 किलो 19-19 1 एकर क्षेत्रासाठी ड्रिप इरिगेशनने सोडलेलं आहे. त्यानंतरची कामं जी आहेत, आता सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला करून घ्यायचं आहे, तो चांगल्या स्वरूपाचा फुटवा करून घ्यायचा आहे आपल्याला या पिकाचा. आणि त्यानंतर आपल्याला पावडरी मिल्ड्यू असेल, त्याचबरोबर या पिकातील एक महत्वाची समस्या म्हणजे डम्पिंग ऑफ, म्हणजे रोप कोलमडणे, अगदी सुकून जातं आणि कोलमडून जातं. अशी समस्या तुम्हाला ज्या वेळेस तुमची सेटिंग अगदी पूर्ण आहे, तुम्ही मार्केटिंगला माल नेणार आहात, त्या अवस्थेमध्ये देखील डम्पिंग ऑफ ही समस्या, विल्ट ज्याला म्हणू आपण, अशी बरीच नावं आहेत. फ्युजारियम नावाच्या बुरशीमुळे हा रोग या पिकामध्ये येऊ शकतो. त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणजे उपचारात्मक आपल्याला त्या ठिकाणी पावलं उचलणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्ही रासायनिक आणि जैविक या दोन्ही पद्धतीने ह्याचं नियंत्रण करू शकता. रासायनिक पद्धतीमध्ये तुम्हाला 22 आहे, रोको आहे. त्याचबरोबर आणखीन तिथं पुढे जाऊन आपण तिथं रासायनिक पद्धतीत पाहायला गेलं तर रोको आणि कुमान या दोघांची देखील ड्रिचिंग या ठिकाणी शक्य होऊ शकते. पण तिथंच जर तुम्ही जैविक या पद्धतीकडे गेलात तर तिथं तुम्हाला कन्सर्ट बॅक्टेरिया आहेत, त्यामध्ये अपटेक करणाऱ्या PSB KSB या जीवाणूंचं काउंट तुम्हाला त्याच्यामध्ये भेटतो. त्याच्यानेही रोप सशक्त राहतं आणि विल्ट होऊ शकत नाही. तिथंच तुम्ही ट्रायको, सुडो, बॅसिलस या तिन्हींचं कॉम्बिनेशन एकत्र करून देऊ शकता. त्याच्यानेही तुम्हाला डम्पिंग ऑफ वरती चांगले रिझल्ट मिळतात. मित्रांनो, या पिकामध्ये तुम्ही फवारणीतून तो मर रोग थांबवू शकत नाही. त्याला तुमची जमीन सुरुवातीपासून चांगली कसलेली आणि सुरुवातीलाच आपल्या जमिनीमध्ये फ्युजारियम नावाची बुरशी अथवा इतर हानिकारक बुरशी असू नयेत, त्यासाठी तुम्ही सुरुवातीला जे भेसळ डोस भरत आहात त्या ठिकाणी सल्फर जर टाकला असेल तर निश्चितच त्याचा देखील तुम्हाला या पिकामध्ये फायदा होतो. या गोष्टींची जर का आपण काळजी घेतली, नक्कीच हे पीक आपल्याला चांगल्या प्रकारे आणता येऊ शकतं. मालाची क्वालिटी बनवता येऊ शकते, साईज बनवता येऊ शकते. त्याचबरोबर आता पुढे जे ड्रिचिंग मध्ये आपल्याला नियोजन करायचं आहे, ड्रिचिंग म्हणतोय मी, ड्रिचिंग मध्ये साधारण 7 दिवसाला या पिकाला आपण एक ड्रिचिंग ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 750 ml 200 लिटर पाण्यासाठी इसाबेन, क्रेझीप्रो, जे काही अमिनोयुक्त चांगलं टॉनिक आहे ते, त्याच्यासोबतच 2.5 किलो एवढं 1261 असं कॉम्बिनेशन आपण दिलेलं आहे. आणि तेच एक दिवस पुढे थांबून आपण फुलविक ऍसिड पावडर स्वरूपातील 500 ग्राम, त्याच्यासोबत 13-40-13 असं कॉम्बिनेशन, 13-40-13 पण 2.5 किलो एवढंच 200 लिटर पाण्यामधून आपल्याला या दोन्हींचं कॉम्बिनेशन तिथे एक दिवस थांबून, म्हणजे ती ड्रिचिंग साधारणतः 8 दिवसाला येईल किंवा 9 दिवसाला येईल, अशी एक ड्रिचिंग आपण तिथे दिलेली आहे. बाकी ड्रिपद्वारे जे नियोजन चालू आहे तेही व्यवस्थितपणे स्प्राउटिंग, फुटवा चांगल्या प्रकारचा करून घेण्यासाठी चालू आहे. या पद्धतीने आपल्याला हे पीक आपण जर शुक्रवारी या प्लॉट मधील आपली व्हिडिओ सिरीज येणार आहे. नक्कीच खरबूज पिकाचे जे उत्पादन घेणारे शेतकरी आहेत त्यांनी हे व्हिडिओ सिरीज पाहायला विसरू नका. तसंच सध्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे पुढील व्हिडिओ या खरबूज पिकाच्या बाबतीतले नक्की पहा. येथेच थांबूया, भेटू एका नवीन आणि पुढच्या आठवड्यामध्ये खरबूज पिकाबद्दलच नवीन माहितीसह. धन्यवाद.